नमस्कार, माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। तर आज आपण बनवूया पनीर मसाला। चला रेसिपीला सुरुवात करूया। येथे एका कढईमध्ये एक डाव तेल घातले आहे आणि त्यामध्ये 2 कांदे आपल्याला परतून घ्यायचे आहेत। कांद्याचा कलर थोडासा बदलला आहे, त्यामुळे आता त्याच्यामध्ये आपण घालूया एक बारीक चिरलेला टोमॅटो। कांदा आणि टोमॅटो हे आता आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत, मऊ करून घ्यायचे आहेत। आणि हे परतण्यासाठी, मऊ होण्यासाठी याच्यामध्ये घालू 1 चिमूटभर मीठ। त्यानंतर घालूया 7 ते 8 काजू। हे सगळे आता आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहे। इतपत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर हा कांदा थंड व्हायला ठेवून द्यायचा आहे। आता पुढची तयारी करू। एका कढईमध्ये तेल घातले आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे पनीर तळून घ्यायचे आहे। लालसर होईपर्यंत पनीर तळून झाले की मग गॅस बंद करून पनीर तेलाबाहेर काढायचे आहे। तळलेले पनीर आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ। परतलेला कांदा, टोमॅटो आणि काजू हे थंड झाले आहे, ते मिक्सरच्या भांड्यात काढू आणि ते आता आपण बारीक करून घेऊ। गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये तमालपत्राची पाने टाकली आहेत। त्यानंतर घालू लसणाची पेस्ट। हे आता चांगले परतून घ्यायचे आहे। 1 ते 2 मिनिट परतून झाल्यानंतर वाटून घेतलेला कांदा, टोमॅटो आणि काजू याची पेस्ट आता याच्यामध्ये घालायची आहे। तेल सुटेपर्यंत ही पेस्ट आता आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे। यामध्ये आता घालू हळद, लाल तिखट, धणेपूड, जिरेपूड आणि कलर येण्यासाठी घालू अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर। हे आता परतून घेऊ। यामध्ये आता घालूया हातावर चोळून घेतलेली कसुरी मेथी। यानंतर यामध्ये घालू 2 चमचे दही। हे दही फार आंबट नसावे। पुन्हा हे परतून घेऊ। हे सर्व मसाले याच्यामध्ये घातल्यामुळे पनीर मसाल्याला चव अगदी अप्रतिम येते। येथे घातले आहे 1 चमचा साखर। साखर घातल्यामुळे दही आणि टोमॅटोची आंबटसर चव आपल्याला बॅलन्स करता येते। यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालू आणि तेही याच्यामध्ये घालूया। फार असे पाणी याच्यामध्ये घालायचे नाही। पनीर मसाला हा दाटसरच असला पाहिजे। थोडेसे पाणी घालू। इतपत पाणी आता आपल्याला पुरेसे आहे। आता घालू चवीनुसार मीठ। यानंतर घालायचे आहे तळून घेतलेले हे पनीर। चांगले मिक्स करून घेऊ आणि याला आता छान अशी उकळी येऊ देऊ। छान अशी उकळी आता याला आलेली आहे। यानंतर याच्यावर घालूया गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर। थोडेसे पनीर बाजूला ठेवले होते, ते पनीर आता याच्यावरती किसून घालूया। वरून पनीर किसून घातल्यामुळे पनीर मसाल्याला चव अगदी अप्रतिम येते। गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि आपला पनीर मसाला तयार झाला आहे की नाही सोपी रेसिपी आणि झटपट होणारी रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही एकदा करून पहा। आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।